उन्हें मैं ताज सोशल ग्रुप, राष्ट्रवादी जो पार्टी एएमआईएम पार्टी, इनके जानिब से मुबारकबाद देता हूँ। और जैसे कि तौफीक भाई ने बोले कि राष्ट्रवादी की तरफ से, एमआईएम की तरफ से, मैं तो भाजपा की तरफ से भी बोलता हूँ, अजीत पवार की राष्ट्रवादी की तरफ से भी बोलता हूँ, शिवसेना की तरफ से भी बोलता हूँ, सब की तरफ से, तमाम आलम इस्लाम की तरफ से सभी लोगों को ये मुहर्रम की बहुत बहुत शुभकामनाएं। 3 महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील त्यापूर्वी राज्यभरात विविध राजकीय पक्ष विविध मतदारसंघांवर आपला दावा प्रतिदावा करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। असाच काही प्रकार सोलापुरात देखील पाहावयास मिळत आहे। इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा शहर मध्य विधानसभेत ही चुरस अधिक असल्याचे पाहावयास मिळते। शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर या मतदारसंघात इच्छुक आमदारांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरण पाहता या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे प्राबल्य अधिक आहे। लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधील मुस्लिम समाजाने काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य दिले आहे। त्याचमुळे यंदाच्या विधानसभेत शहर मध्य विधान मतदारसंघाकरता मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली जावी याकरता जो तो आपल्या पक्षाच्या नेत्याकडे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे। त्याच दरम्यान एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तौफिक शेख हे एकत्रित आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। त्याचं घडलं असं, इस्लामिक नववर्षानिमित्त उत्तर कसबा येथील पंजाब तालमीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हे दोन नेते एकत्रित आल्याचे चित्र पाहायला मिळाले। मग काय, दोन्ही नेत्यांनी राष्ट्रीय एकतेबरोबरच शहरात भाईचारा टिकला पाहिजे यासाठीचे आवाहन करताना दिसून आले। पण राजकारणावर बोलणार नाहीत ते कसले राजकारणी या शब्दाला साजेल असं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तौफिक शेख यांनी एमआयएम पक्षाकडून देखील इस्लामिक नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। उन्हें मैं ताज सोशल ग्रुप, राष्ट्रवादी जो पार्टी एएमआईएम पार्टी, इनके जानिब से मुबारकबाद देता हूँ। मग काय, एमआयएम पक्षाचे नेते फारुख शाब्दी यांनी एमआयएमचा उल्लेख करून शुभेच्छा दिल्याच शिवाय एक पाऊल पुढे जात शाब्दी यांनी भाजपकडून देखील इस्लामिक नववर्षाच्या शुभेच्छा देताना दिसून आले। और जैसे कि तौफीक भाई ने बोले कि राष्ट्रवादी की तरफ से, एमआईएम की तरफ से, मैं तो भाजपा की तरफ से भी बोलता हूँ, अजीत पवार की राष्ट्रवादी की तरफ से भी बोलता हूँ, शिवसेना की तरफ से भी बोलता हूँ, सब की तरफ से, तमाम आलम इस्लाम की तरफ से सभी लोगों को ये मुहर्रम की बहुत बहुत शुभकामनाएं। सामाजिक उपक्रमांमध्ये देखील एमआयएम पक्षाचे नेते फारुख शाब्दी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख हे एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून आले। या दोन नेत्यांच्या शाब्दिक कुरघोड्यानंतर येणारी विधानसभा रंजक असणार आहे हे मात्र नक्की।